इंट्रागेटिव्ह, एक्सक्लेमेटरी, क्वेश्चन मार्क. हम्म असर्टिव्ह सेंटेन्स, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स किंवा एक्सक्लेमेटरी आणि इंट्रोगेटिव्ह असे 4 ते 5 वाक्य प्रकार आपण बघितले आहे. मुख्य 4 आणि इंट्रोगेटिव्ह मधले 2 उपप्रकार. तर आज आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस बघत असताना कुठल्या कुठल्या पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन करावं लागतं किंवा करणं गरजेचं आहे ते काल मी पॉइंट तुम्हाला सांगितलेले आहेत. आज डायरेक्ट आपण ट्रान्सफॉर्मेशनच्या विषयालाच हात घालतोय. तर सुरुवातीला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस मध्ये तुम्हाला डिग्री चेंज करायला येते. काल मी तुम्हाला 1-2 उदाहरणं पण सांगितले होते डिग्रीची. आता डिग्रीला मराठीत काय म्हणतात हे मला सांगता येणार नाही तुम्हाला. तुम्हाला कुणाला माहित असेल तर तुम्ही सांगू शकता. मराठीचे विद्यार्थी आहात, मी काही मराठीचा विद्यार्थी नाहीये. ओके. इंटरचेंज ऑफ डिग्री करत असताना आपल्याला माहित आहे डिग्री किती प्रकारच्या आहेत किंवा व्हॉट आर द मेन टाइप्स ऑफ डिग्री, कुठले कुठले आहेत अँड हाऊ मेनी. तर इथं आपल्याला माहित आहे पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री या 3 प्रकारच्या डिग्री आहेत. तर बरं, डिग्रीचा उपयोग मुळात आपण इंग्रजी व्याकरणामध्ये कशासाठी करतो ते पण आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. तर डिग्री ही कुठल्याही 2 व्यक्तीमध्ये, 2 वस्तूमध्ये, 2 ठिकाणांमध्ये किंवा कुठल्याही 2 ऑब्जेक्टमध्ये तुलना करण्यासाठी वापरली जाते. एखादा ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्ट पेक्षा किती सुपेरियर आहे किंवा किती इन्फेरियर आहे, अदरवाईज तो ऍज इट इज आहे का, सेम सेम आहे का, ह्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी किंवा अशा आशयाचं ज्यावेळेस आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं असतं किंवा आपण कंपॅरिझन करत असतो त्यावेळेस आपल्याला डिग्रीचा मुख्यत्वे करून ग्रामरमध्ये उपयोग होत असतो. मग डिग्री मध्ये पॉझिटिव्ह डिग्रीचं उदाहरण, जर समजा हे असं वाक्य आहे, आय एम ऍज स्ट्रॉंग ऍज ही, तो जितका स्ट्रॉंग आहे, जितका सशक्त आहे तितकाच मी आहे. मग या ठिकाणी काय दिसतं आपल्याला वाक्यामध्ये, मुख्य जे विशेषण आहे. तर ज्याप्रमाणे तुम्हाला टेन्स शिकत असताना किंवा काळ आणि काळाचे प्रकार शिकत असताना मुख्य क्रियापद, मेन वर्ब्स आणि त्याचे फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म माहित असणं गरजेचं होतं की मूळ क्रियापद काय आहे आणि त्याला मग सेकंड फॉर्म मध्ये ईडी प्रत्यय लागतो का, ईयर लागतो का, ईआर लागतो का, तो इरेग्युलर व्हर्ब आहे की रेग्युलर व्हर्ब आहे, हे आपण पाहिलं. त्याच पद्धतीनं वाक्यामध्ये जे विशेषण, आता विशेषण कशाला म्हणायचं, नामाबद्दल माहिती, विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण. अगदी बरोबर. नामाबद्दल जे विशेष माहिती सांगतं किंवा नामाबद्दल काहीतरी सांगून जातं त्या विशेष शब्दाला आपण विशेषण म्हणत असतो. त्यालाच इंग्रजीमध्ये आपण ऍडजेक्टिव्ह असं म्हणतो. आणि मग ह्या वाक्यामध्ये आय एम ऍज स्ट्रॉंग ऍज ही, इथं तुम्हाला स्ट्रॉंग हे काय आहे, स्ट्रॉंग हे काय आहे तुमचं वाक्यातलं विशेषण आहे. आणि डिग्रीमध्ये, वाक्यामध्ये डिग्री मग ती सुपरलेटिव्ह असेल, कंपॅरेटिव्ह असेल किंवा तुमची पॉझिटिव्ह डिग्री असेल, या ठिकाणी एकापेक्षा जास्त सब्जेक्ट करते वापरलेले असतात. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये एक व्यक्ती हा इतर व्यक्तीपेक्षा किती श्रेष्ठ आहे अशा पद्धतीने सांगितलं जातं किंवा इतर समूहाबद्दल, समूहाची तुलना एका व्यक्तीशी, एका वस्तूशी किंवा एका ऑब्जेक्टशी केलेली असते. आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये जे 2 कर्ते आहेत, आता या ठिकाणी या वाक्यामध्ये आय हा एक कर्ता आहे आणि त्यानंतर ही, हे 2 कर्ते आहे आणि हे दोन्ही कर्ते समान तुल्य बळाचे किंवा सेम सेम आहेत, याचा सारखाच हा आहे असं ज्या ठिकाणी वर्णन येतं त्या डिग्रीला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह डिग्री असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह मध्ये कसं असतं की एक व्यक्ती, एक वस्तू, एक ठिकाण, एक ऑब्जेक्ट हे दुसऱ्या ऑब्जेक्ट पेक्षा स्ट्रॉंगर किंवा सुपेरियर आहे हे दाखवलं जातं. इथं उदाहरण दिसेल तुम्हाला, या ठिकाणी देखील 2 कर्ते वापरल्या जातात, जिथं की जसं की इथं ही दिसतं आणि इथं आय दिसतं. त्यानंतर ह्या वाक्यातलं जे विशेषण आहे तुमचं स्ट्रॉंग,
परंतु कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये जेव्हाही आपण विशेषणाचा वापर तुलना करण्यासाठी किंवा तुलना दर्शविण्यासाठी करत असतो त्यावेळेस विशेषणाला ER हा प्रत्यय लागत असतो किंवा त्या विशेषणाच्या पूर्वी आपण मोर MORE हा शब्द लावत असतो की एक व्यक्ती, एक वस्तू, एक ऑब्जेक्ट किंवा एखादं ठिकाण हे दुसऱ्या ठिकाणापेक्षा सुपेरियर आहे किंवा सुपेरियर नाही, या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दर्शविल्या जातात. ते म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि थर्ड तुमची जी असते ती असते सुपरलेटिव्ह डिग्री असते. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला सरळ समोर दिसत असेल, आय एम ॲज स्ट्रॉंग ॲज ही. तू जितका सशक्त आहे तितकाच मी पण सशक्त आहे. या डिग्रीचं कंपॅरेटिव्ह करत असताना आता या ठिकाणी तुम्हाला विशेषणाचं रूप बदलायचंय, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं स्ट्रक्चर बनवायचंय, परंतु तुमच्या वाक्याचा अर्थ बदलता कामा नाही. चेंज द वाईस असेल, क्वेश्चन टॅग असेल किंवा तुमची डिग्री ऑफ कंपॅरिझन असेल, त्याच्यानंतर तुमचं ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस असेल, हे वाक्यांचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा रूपांतरण करत असताना जे मूळ वाक्य दिलेलं आहे किंवा मुख्य विधान दिलेलं आहे सुरुवातीला प्रश्नाच्या ठिकाणी, त्याचा अर्थ बदलता कामा नये. आणि मग तो अर्थ बदलण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मेशन करत असताना जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण त्या ठिकाणी निगेटिव्ह सेंटेन्स करत असतो आणि मग या ठिकाणी त्याचं रूपांतरण किंवा ट्रान्सफॉर्मेशन कसं होईल, ही इज नॉट स्ट्रॉंगर दॅन आय. तो माझ्यापेक्षा सशक्त नाही म्हणजे तो कसा आहे, माझ्या इतकाच असला पाहिजे. बरोबर ना? अर्थ बदलतो का वाक्याचा? नाही. म्हणजे आय एम ॲज स्ट्रॉंग ॲज ही या वाक्याचा जो अर्थ होतो तोच या खालच्या कंपॅरेटिव्ह डिग्री मधल्या वाक्याचा होतो का? हो. हा. मग तुमची कुठलेही विशेषण असू द्या, ब्युटिफुल असू द्या, स्ट्रॉंग असू द्या, टॉल असू द्या, फास्ट असू द्या, अशा प्रकारचे विशेषणचा वापर तुम्हाला डिग्री मध्ये करावा लागतो ट्रान्सफॉर्मेशन साठी. आणि मग हे सेकंड बघूया उदाहरण परत. नो अदर मेटल इज ॲज युजफुल ॲज आयर्न. आता हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. पॉझिटिव्ह वाल्या डिग्रीची सुरुवात जर नो अदर न झालेली असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या वाक्य करत असताना त्या ठिकाणी आपण विशेषणाच्या अगोदर काय लावतो? मोर लावलं पाहिजे. आता या ठिकाणी वरच्या वाक्यामध्ये आय एम ॲज स्ट्रॉंग ॲज ही सिंपल वाक्य होतं पॉझिटिव्ह डिग्रीचं. या ठिकाणी मोर युजफुल किंवा मोर स्ट्रॉंग असा शब्द आलेला आहे का? किंवा नो अदर आलेला आहे का? आता वरती नो अदर आलं नाही म्हणजेच आपल्याला कंपॅरेटिव्ह मध्ये तुम्हाला मोर लावायची गरज नाही. परंतु सेकंड एक्झाम्पल जे तुमचं आहे त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की नो अदर मेटल इज ॲज युजफुल ॲज आयर्न. म्हणजे सगळ्यात महत्वाचा कुठला आहे किंवा जास्त महत्वाचं कुठलं मेटल आहे या ठिकाणी? आयर्न. नो अदर कुठलंही धातू हा लोखंडाच्या बरोबरीचा नाही किंवा बरोबरीचा नाही म्हणण्यापेक्षा उपयुक्त नाही असं इथं यांनी सांगितलेलं आहे. आणि मग या ठिकाणी नो अदर आल्यामुळं कंपॅरेटिव्ह डिग्रीचं सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन करत असताना सुरुवातीला काय करायचं आपण, जो सेकंड सब्जेक्ट असेल वाक्यातला ही, तो सुरुवातीला आला पाहिजे. म्हणजे वरच्या वाक्यामध्ये दिसत असेल तुम्हाला की आय एम ॲज स्ट्रॉंग ॲज ही. सुरुवातीला तुम्ही काय केलं, दुसरा जो कर्ता असतो कंपॅरिझन मधला तो घ्यायचा. वाक्य हे वरचं पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी निगोशन आलं पाहिजे. आणि वरती आपण आय सोबत ॲम हेच सहाय्यकारी क्रियापद वापरतो, परंतु ही सोबत आपल्याला ॲज इज वापरत व लागत असल्यामुळं का वापरतो आपण ही सोबत इज, मला सांगता का कोणी? ही सोबत आपण इज वापरतो, शी सोबत काय वापरणार? इज. इज. दे असेल तर आर. आर. आर किंवा वेअर वापरणार. बरोबर. यू असेल तर यू असेल तर काय वापरतो? आरच वापरलं गेलं पाहिजे. आणि मग या कर्त्यानुसार आपल्याला सहाय्यकारी क्रियापद हे देखील बदलायला लागत असतं. वरती आय एम ॲज स्ट्रॉंग ॲज ही असेल तरी आपल्याला दुसऱ्या कर्त्याची जागा ही पहिल्या कर्त्याला द्यायला लागते या ठिकाणी. म्हणून दुसरा जो कर्ता आहे तो ॲज इट इज येईल. तर ही इज
हे सहाय्यकारी क्रियापद वरचं वाक्य हे पॉझिटिव्ह असल्यामुळं खाली आपण निगेटिव्ह वाक्य घेतोय, कारण वाक्याचा अर्थ आपल्याला बदलायचा नाहीये. आणि स्ट्रॉंगर दॅन आहे हे विशेषणाचं दुसरं रूप घ्यायचं. स्ट्रॉंग, स्ट्रॉंगर, स्ट्रॉंगेस्ट असं असेल. दुसरं वाक्य बघतो ज्यावेळेस यामध्ये नो मोर मेटल इज ॲज युजफुल ॲज आयर्न आहे. आता इथे कोण आहे? नो अदर मेटल इज ॲज युजफुल ॲज आयर्न. वरच्या वाक्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री मधल्या सेंटेन्स मध्ये नो अदर आल्यामुळं या ठिकाणी आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये त्याचं रूपांतर करत असताना विशेषणाच्या अगोदर मोर वापरावं लागत असतं. आणि मग या ठिकाणी आयर्न इज मोर युजफुल दॅन एनी अदर मेटल हे तुमचं कंपॅरेटिव्ह डिग्री मधलं वाक्य बनतं. आणि ह्याच वाक्याची जर तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्री बनायची असेल, आता या ठिकाणी नो अदर आल्यामुळं कंपॅरेटिव्ह मध्ये जर आपण मोर वापरत असेल तर आपल्याला सुपरलेटिव्ह मध्ये मोस्ट हे विशेषणाच्या पूर्वी प्रत्यय लावावं लागत असतो. आयर्न इज द मोस्ट युजफुल ऑफ ऑल मेटल्स. आता इथं वरती आपण दॅन एनी अदर मेटल घेतले, परंतु सुपरलेटिव्ह करत असताना कारण हे इतर कुठल्याही धातूपेक्षा जास्त उपयुक्त आहे असा वाक्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यामुळं दॅन ऑल ऑफ ऑल सुपरलेटिव्ह म्हणजे ही एका समूहापेक्षा एक व्यक्ती किती सुपेरियर असतो हे दर्शविलं जातं. आणि या ठिकाणी दोन व्यक्ती किंवा दोन वस्तूमध्ये तुलना झालेली असेल, परंतु आता इथे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की नो अदर मेटल म्हणजे कुठलाही नाही, म्हणून या ठिकाणी मोर युजफुल आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये मोस्ट युजफुल आपण वापरलं पाहिजे. येते का लक्षात? हो मॅडम, प्रत्येक वेळी कंपॅरेटिव्हला मोरच वापरायचा का? जेव्हा पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये जर नो अदर हा शब्द सुरुवातीला आला असेल तरच कंपॅरेटिव्ह मध्ये मोर वापरायचं. परंतु जो वरचं वाक्य दिसते तुम्हाला इथं कुठे नो अदर, म्हणून तिथं सरळ सरळ ट्रान्सलेट. जेव्हा जेव्हा तुम्हाला वरच्या वाक्यामध्ये नो अदर दिसलं त्यावेळेस उत्तरामध्ये तुमच्या मोर आलंच पाहिजे. आणि विशेषणानंतर दॅन एनी अदर हा शब्द येतो. आणि जेव्हा सुपरलेटिव्ह करता तुम्ही त्यावेळेस विशेषणाच्या अगोदर मोस्ट येतं आणि विशेषणाच्या नंतर ऑफ ऑल. म्हणजे आता इथं समजा एखाद्या वेळेस एका मुलीची तुलना इतर मुलींशी केलेली असेल, एका समूहाशी केलेली असेल, तर मग इथं सी इज मोस्ट ब्युटिफुल ऑफ ऑल गर्ल्स असं येईल. आणि जर कंपॅरेटिव्ह करायचं असेल तर शी इज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर गर्ल्स असं येणार. आलं लक्षात? मॅडम जिथं परत एकदा हो बोल. सांगा की मॅडम, लक्षात आलं नाही. हा काय सांगू सांगा. ते कंपॅरेटिव्ह, पॉझिटिव्ह, सुपरलेटिव्ह. हा डिग्रीचे 3 प्रकार आहेत, माहित आहे तुम्हाला? आता माहित झालं असेल, नसलं माहित तर. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. मुख्यत्वे करून आपण डिग्रीचा उपयोग कशासाठी करत असतो तर दोन व्यक्ती असतील, दोन वस्तू असतील किंवा त्या व्यक्तींचा समूह असेल. आलं लक्षात? कारण सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये, कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये आणि पॉझिटिव्ह डिग्री मध्ये पण ज्यावेळेस तुम्हाला समूह वापरला जातो कंपॅरिझन साठी त्यावेळेस आपल्याला या डिग्रीचा उपयोग करायला लागतो. कशासाठी? कंपॅरिझन करण्यासाठी डिग्री आपल्याला उपयोगाची आहे. मग आता कंपॅरिझन इथं कुठल्या तरी दोन गोष्टीमध्ये झाली पाहिजे. याचाच अर्थ वाक्यामध्ये तुमच्या दोन कर्ते असले पाहिजे. मग पहिल्या वाक्यामध्ये आय हा एक कर्ता आहे आणि दुसरा कर्ता कुठला आहे? ही. या आय आणि ही या दोन कर्त्यांची तुलना झालेली आहे. बरं, तुलना कशाच्या बाबतीत झालेली आहे तर स्ट्रॉंगनेसच्या बाबतीत झालेली आहे. आय एम ॲज स्ट्रॉंग ॲज ही. म्हणजे हे दोन्ही, तो जितका स्ट्रॉंग आहे तितकाच हा स्ट्रॉंग आहे. मग त्याचं रूपांतर कंपॅरेटिव्ह मध्ये करत असताना वाक्याचा अर्थ बदलू नये याच्यासाठी आपण इथं काय करतो? इज नॉट वापरतो. बरं, इज नॉट का वापरायचं? कारण ही सोबत हा इजच आपण करता वापरतो. बरं, इथं जर वॉज असलं असतं किंवा भूतकाळातलं जर असलं हा सहाय्यकारी क्रियापद असेल तर आपण दुसऱ्या वाक्यामध्ये देखील भूतकाळातीलच सहाय्यकारी क्रियापद जे त्या कर्त्याला लागू पडतं तेच वापरायचं. आलं लक्षात? आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये नो अदर दिसेल त्याच्या ठिकाणी कंपॅरेटिव्ह वाक्य बनवत असताना किंवा नो अदर असलेल्या पॉझिटिव्ह वाक्याचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करत असताना
विशेषणाच्या अगोदर, मग इथे विशेषण कोणतं आहे तुमचं? युजफुल. आणि युजफुलच्या अगोदर मोर हा शब्द तुम्ही ऍड केलाच पाहिजे, आणि विशेषणाच्या नंतर दॅन एनी अदर. ही एवढं गोष्ट तुमच्या लक्षात आली, तुमचा डिग्रीचा मार्क जाणार नाही. आणि ज्या वेळेस तुम्ही सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये त्याच वाक्याचं रूपांतर करता, आणि जर तुमच्या वाक्यामध्ये नो अदर हा शब्द आलेला असेल, तर या ठिकाणी विशेषणाच्या अगोदर मोस्ट आणि विशेषणाच्या नंतर ऑफ ऑल जे काय असेल ते तुमचं गर्ल्स असतील, बॉईज असतील, पर्सन्स असतील, अॅनिमल्स असतील, माउंटेन्स असतील, गार्डन असतील, हे शब्द तुम्ही या ठिकाणी ऍज इट इज लिहायचा, समोरचा जो काही समूह असेल तो. आलं लक्षात आता? हो मॅडम आलं. ओके. काही वाक्य बघूया आता. हे बघा, हेलन वॉज मोर ब्युटिफुल दॅन एनी अदर वुमन. आता सुरुवातीला मला सांगा, हे वाक्य कोणत्या डिग्रीचं आहे? कम्पेरेटिव्ह डिग्री मोर अ वापरली. अ कम्पेरेटिव्ह डिग्री मोर वापरलाय ना. बरोबर, कारण या ठिकाणी तुम्हाला विशेषणाच्या अगोदर मोर दिसते, याचा अर्थ हे वाक्य कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं आहे. मग आता या कम्पॅरेटिव्ह डिग्रीच्या वाक्याला आपल्याला जर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतरण करायचं असेल, आणि कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये इथं तुम्हाला मोर दिसलं की तर सुरुवातीला काय येणार? नो अदर. हो आता. हा, इथं वाक्याच्या शेवटी तुम्हाला दिसतं ना एनी अदर वुमन. हम्म. एनी अदर वुमन हा काय आहे तुमच्या वाक्यातला? दुसरा कर्ता आहे. आणि पहिला कर्ता कोणता आहे? हेलन आहे ना, बरोबर? हेलन. हा, हेलन हा जर तुमच्या वाक्यातला पहिला कर्ता असेल, तर हा वाक्याच्या शेवटी दॅन एनी अदर वुमन, मग हा कर्ता तुमचा पहिल्या कर्त्याच्या जागी येईल, वाक्य होईल नो अदर वुमन. आता या वुमन सोबत, कारण एक वचनी आहे या ठिकाणी, वुमेन आहे का? विमेन आहे का इथं? नाही, वुमन आहे. म्हणून या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद कुठलं येईल? वॉज. वॉजच येणार. आणि सो ब्युटिफुल ऍज हेलन, कारण पॉझिटिव्ह डिग्री मध्ये सो हॅज. हा सो ऍज, तो ऍज किंवा ऍज वापरलं तरी चालतं. आलं लक्षात हा बदल कसा झाला वाक्याचा? हो मॅडम. नेक्स्ट वाक्य आहे द एअरप्लेन फ्लाईज फास्टर दॅन बर्ड्स. आता दोन वाक्य आहेत, आधी वाक्याची फोड करून घ्यायची. दोन वाक्य आहे, द एअरप्लेन आहे, त्याच्या नंतर बर्ड्स आहे. हे दोन कर्ते आहेत का तुमच्या वाक्यातले? आणि या वाक्यातलं विशेषण कोणतं आहे मला सांगा? विशेषण कुठलं आहे? बर्ड का मॅडम? फास्टर. फास्टर म्हणजे या ठिकाणी तुमच्या विशेषणाला ER हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे वाक्य कुठल्या डिग्री मधलं आहे? कम्पॅरेटिव्ह. अगदी बरोबर. जेव्हा वाक्यामध्ये मोर किंवा ER हे दोन शब्द किंवा ही दोन लक्षणं, ही दोन सिम्पटम्स तुम्हाला दिसतील, त्यावेळेस ते वाक्य तुमचं कम्पॅरेटिव्ह डिग्री मधलं असतं. आणि मग आपल्या नेहमीच्या नियमानुसार बर्ड्स हा जो वाक्यातला दुसरा कर्ता आहे, त्याला पहिल्या कर्त्याची जागा द्यायची. आणि या ठिकाणी एरोप्लेन फ्लाईज फास्टर दॅन बर्ड्स म्हटलंय, त्याच्यामुळे वाक्याचा अर्थ न बदलण्यासाठी या ठिकाणी आपण डू नॉट वापरणार. इज नॉट वापरू का? नाही. डू नॉट फ्लाय ॲज फास्ट ॲज एरोप्लेन. सो ॲज वापरा किंवा ॲज ॲज. पण आता सो ॲज आणि ॲज ॲज ह्याच्यामध्ये काही फरक आहे का? ॲज फास्ट ॲज एरोप्लेन. आता इथं फास्ट, हा, आता हे फास्ट का वापरले मला सांगा? हे जे विशेषणाचं रूप जे आहे फास्ट, हे मूळ रूप आहे, हे का वापरले इथं? पॉझिटिव्ह डिग्री करायचं नाही. हा, पॉझिटिव्ह डिग्री आहे म्हणून आपण या ठिकाणी फास्ट वापरतो. आणि वरती वाक्य हे कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं आहे म्हणून त्या ठिकाणी फास्टर ER दिसते तुम्हाला, बरोबर. आणि जर समजा इथं असं असलं असतं की मोर आला असतं समजा या वाक्यामध्ये, तर मग ते त्या वाक्याला काय केलं असतं आपण? मोर असलं असतं तर वाक्य बरोबर तुमचं कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं आहे,
पण इथं दॅन एनी अदर केलं असतं. त्याच्यानंतरचं वाक्य बघा, हैदराबाद इज वन ऑफ द बिगेस्ट ऑफ इंडियन सिटीज. किंवा असंही वाक्य, हैदराबाद इज वन ऑफ द बिगेस्ट सिटी इन इंडिया, असं घेतलं तरी पण चालतं. आता या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये तुमच्या वन ऑफ द आलंय. आता ही सुपरलेटिव्ह डिग्री कशावरून आहे माधुरी? बिगेस्ट वापरलाय ना ते. हो बिगेस्ट बरोबर आहे. विशेषणाचं सुपरलेटिव्ह डिग्री मधलं स्वरूप जे की बिग, बिगर, बिगेस्ट, बिगेस्ट हे विशेषण या ठिकाणी वापरलेलं आहे आणि म्हणून ही तुमची डिग्री सुपरलेटिव्ह आहे. आणि या ठिकाणी हैदराबाद या शहराची तुलना भारतातील इतर शहरांशी केलेली आहे. आणि अशा ज्या वेळेस अशा आशयाचं जेव्हा वाक्य असतं, मग आता ज्या वेळेस वाक्यामध्ये मॅडम दॅन एनी सुपरलेटिव्ह अदर म्हणजे आलं, दुसरं रूप का? सुपरलेटिव्ह म्हणजे दुसरं रूप का? तिसरं तिसरं तिसरं. तिसरं 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 पहिलं रूप असं, आता समजा हे बिग आहे, बिग हे मूळ रूप झालं विशेषणाचं, बिगर हे कम्पॅरेटिव्हचं दुसरं रूप झालं आणि बिगेस्ट हे तिसरं रूप झालं. बिग, बिगर, बिगेस्ट. तर मग हैदराबाद इज वन ऑफ द. आता आपल्याला माहिती आहे, जर समजा पॉझिटिव्ह डिग्री मध्ये नो अदर आलं सुरुवातीला, तर आपण काय करतो? कम्पेअर पॉझिटिव्ह करत असताना इज एज. वाक्यामध्ये काय काय बोला बोला. पहिलं रूप इज एज. इज कुठं? पहिलं रूप इज कसं असू शकतं? इज हे मॅडम सहाय्यकारी हा बोला. इज एज वापरतो हा आणि पहिलं रूप वापरतो. पहिलं रूप आपण पॉझिटिव्ह डिग्री मध्ये वापरतो, बरोबर. आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आपण तिसरं रूप जे की बिगेस्ट, बिग, बिगर, बिगेस्ट, गुड, बेटर, बेस्ट, अशी विशेषणाचे 3 रूप शिकलो की नाही तुम्ही? कम्पॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री आणि पॉझिटिव्ह डिग्री मधले. हो मॅडम. तर ह्या विशेषणाच्या यादीवर एक वेळा नजर फिरवा, कारण एक तरी वाक्य तुम्हाला डिग्रीचं येणारच आहे. मग आता आपण वरती बघितलं, ज्या वेळेस वाक्यामध्ये एनी ऑदर आलेलं असतं त्यावेळेस आपण पॉझिटिव्ह करत असताना काय करतो? नो ऑदर वापरतो. आणि ज्यावेळेस पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये नो ऑदर येतं त्यावेळेस आपण कम्पॅरेटिव्ह मध्ये काय करत असतो? मोर वापरत असतो विशेषणाच्या अगोदर. परंतु ज्या वेळेस तुमच्या सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये वन ऑफ द बेस्ट असेल, वन ऑफ द बिगेस्ट असेल, वन ऑफ द टॉलेस्ट असेल, वन ऑफ द स्मार्टेस्ट असेल, असे विशेषणाच्या अगोदर जेव्हा प्रत्यय येतो त्यावेळेस वाक्याची सुरुवात, तुमच्या कुठल्या वाक्याची सुरुवात? पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्याची सुरुवात ही व्हेरी फ्यू नेच करायची असते. व्हेरी फ्यू. त्यानंतर तुमचा दुसरा करता इंडियन सिटीज. सिटीज असल्यामुळे इथं इज येणार नाही, आर येईल. ऍज बिग ऍज हैदराबाद. मग तुमचं जे विशेषण असतं ते पॉझिटिव्ह डिग्री मध्ये ऍज किंवा सो ऍज मध्ये दिलेलं असतं. आता हे नियम तुम्ही लिहूनच घ्यायचे, कारण याला ऑप्शन नाही, हे पाठच करायला लागतं. कुठं आपलं तुम्हाला मोर आल्यानंतर नो ऑदर लिहायचं असेल, नो ऑदर आल्यानंतर मोर लिहायचं असेल, वाक्यामध्ये तुमचं वन ऑफ द बेस्ट असेल, वन ऑफ द बिगेस्ट असेल, वन ऑफ द फास्टेस्ट असेल, तर पॉझिटिव्ह करत असताना तुम्हाला व्हेरी फ्यू सुरुवातीला लिहावंच लागतं. व्हेरी फ्यू ह्याच शब्दाने तुमच्या पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्याची सुरुवात व्हायला पाहिजे. आणि मग तुमचं उत्तराचं वाक्य काय होईल? व्हेरी फ्यू इंडियन सिटीज आर ऍज बिग ऍज हैदराबाद. डन. त्याच्यानंतर अकबर वॉज, शेवटचं वाक्य, अकबर वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑफ इंडियन किंग्स. हे वाक्य कुठल्या डिग्रीचं आहे? ओळखू शकता ना वाक्य आता तुम्ही कुठल्या डिग्रीचं? तुम्हाला लक्षणं सांगितली पॉझिटिव्ह, कम्पॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीची. सुपरलेटिव्ह का मॅडम? बरोबर. सुपरलेटिव्ह डिग्री कशामुळे रे? तिसरं रूप. हा, विशेषणाचं या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री मधलं तिसरं रूप वापरले आहे त्याचं
ग्रेटेस्ट, ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. आणि मग अकबर वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑफ इंडियन किंग्स म्हणा, किंवा अकबर वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट किंग ऑफ इंडिया म्हणा. काही म्हटलं तरी वाक्याचा अर्थ चेंज होणार नाही. आणि मग या ठिकाणी तुम्हाला कंपॅरेटिव्ह डिग्री करायची. कंपॅरेटिव्ह डिग्री करत असताना, सुपरलेटिव्ह कंपॅरेटिव्ह करत असताना अकबर वॉज ग्रेटर दॅन मोस्ट अदर इंडियन किंग्स. आता मोस्ट कशामुळे घ्यायचं, कारण हे इथं वरती विशेषणाला तुम्हाला EST दिसते का, GREAT, ग्रेट हे तुमचं विशेषणाचं मूळ रूप आहे, आणि EST हा प्रत्यय लागला त्याला सुपरलेटिव्हचं रूप प्राप्त करण्यासाठी, आणि म्हणून या ठिकाणी मोस्ट अदर इंडियन किंग्स. समजलं मॅडम. बघा, हे झालं डिग्रीचं. तर ज्या वेळेस तुम्हाला अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्स ह्या दोन वाक्यामधलं ट्रान्सफॉर्मेशन बघायचं असतं, त्यावेळेस आता एक्सक्लामेटरी मधलं वाक्य असेल, आपण बघितलं काल एक्सक्लामेटरी वाक्यची ओळखण्याची खूण काय आहे, त्याची सुरुवात कशाने होते, त्याचा शेवट कशाने होतो, वाक्याचं कन्स्ट्रक्शन किंवा त्याचा फॉर्म्युला ऑफ कन्स्ट्रक्शन काय आहे हे आपण बघितलं. वाक्याची सुरुवात ही WH वर्ड्सने होत असते, त्याच्यानंतर विशेषण येतं, आणि त्यानंतर वाक्याचा कर्ता, आणि शेवटी वाक्याच्या सहाय्यकारी क्रियापद किंवा एक्सक्लामेटरी मार्क्स असा येत असतो. किंवा एक्सक्लामेटरी मार्क हा तुमच्या जे काही तुमच्या आनंद, दुःख, आश्चर्य व्यक्त करणारे शब्द असतील त्याच्यानंतर लगेच येतो कधी कधी वाक्यांमध्ये. आणि मग एक्सक्लामेटरी वाक्य किंवा उद्गारवाचक वाक्याचं ज्या वेळेस आपण विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करत असतो, त्यावेळेस आता हाऊ ब्युटिफुल धिस गार्डन इज, एक्सक्लामेटरी मार्क, सेंटेन्स या ठिकाणी तुमचं कम्प्लीट झालं. आणि तुम्हाला प्रश्न असा आलेला आहे की ट्रान्सफॉर्म द अबव सेंटेन्स इन अफर्मेटिव्ह सेंटेन्स और इन असर्टिव्ह सेंटेन्स, किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स पण त्याला आपण म्हणत असतो. तर मग या ठिकाणी सुरुवातीला अफर्मेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्सचे आपल्याला कन्स्ट्रक्शन माहित असलं पाहिजे. वाक्याची सुरुवात कशाने होते, कर्त्याने होते, त्याच्यानंतर काय असतं, क्रियापद असतं, आणि नंतर काय असतं तुमचं वाक्याचा उर्वरित भाग किंवा कर्म असेल किंवा विशेषण असेल. मग आता इथं हाऊ ब्युटिफुल धिस गार्डन इज, याचं रूपांतर करत असताना दिस गार्डन इज व्हेरी ब्युटिफुल. बरं, आता इथं व्हेरी का घेतले, कारण वरच्या वाक्यामध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा हाऊ दिसेल या ठिकाणी व्हेरीच लिहायचं, आणि व्हॉट असेल तर मॅडम काय म्हणे, वाक्याची सुरुवात या WH वर्ड्सने झाली. जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये हाऊ ह्या उद्गारवाचक शब्दाने वाक्याची सुरुवात होत असेल, आणि त्याचं तुम्हाला जर विधानार्थी वाक्य करा म्हटले, तर या ठिकाणी आपण विशेषणाच्या अगोदर व्हेरी वापरतात. हाऊ ब्युटिफुल, कारण हाऊचा सेन्स निघून जायला नको ना. हाऊ म्हणजे या ठिकाणी खूप, असं की ते किती सुंदर गार्डन आहे असं म्हणायचं आपल्याला. आणि मग ते किती सुंदर गार्डन आहे किंवा ते खूप सुंदर गार्डन आहे ह्या वाक्याचा सेन्स न बदलता जर आपल्याला असर्टिव्ह करायचं असेल, जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये हाऊ येतं त्यावेळेस या ठिकाणी व्हेरी वापरावंच लागतं विशेषणाच्या अगोदर. आणि म्हणून तुमचं वाक्य असर्टिव्ह असं होईल की दिस गार्डन इज व्हेरी ब्युटिफुल. आता इथे बघा, हाऊ नाईस दोन्ही प्लेड. आता इथं तुम्ही इथं सांगितलं वाक्य असं केलंय, धोनी प्लेड रिअली नाईस, पण या ठिकाणी जर तुम्ही धोनी प्लेड व्हेरी नाईस लिहिलं असेल तरी तुमचं वाक्य बरोबर आहे, वाक्याचा अर्थ बदलत नाही. जेव्हा जेव्हा तुमच्या एक्सक्लामेटरी वाक्यामध्ये हाऊ येईल त्या ठिकाणी अफर्मेटिव्ह मध्ये रूपांतरण करत असताना उत्तराच्या वाक्यामध्ये तुम्हाला व्हेरी लिहिलंच पाहिजे तुम्ही. आलं लक्षात? हो मॅडम. लिहून घेताय ना तुम्ही? हो मॅडम. हो मॅडम. लिहून घेताय ना? मध्ये मध्ये जे ट्रिक सांगते तुम्हाला ते लिहून घेताय ना, हो मॅडम. किंवा जे रूल्स असतील. आणि ज्या वेळेस तुमच्या एक्सक्लेमेटरी वाक्याची सुरुवात ही व्हॉट न होत असते, व्हॉट अ टेस्टी आईस्क्रीम इज दिस, आईस्क्रीम इज एक्स्ट्रीमली टेस्टी, किंवा आईस्क्रीम इज व्हेरी टेस्टी म्हटलं तरी चालतंय,
किंवा द आईस्क्रीम इज तर फॉर एक्झाम्पल वॉटर टेस्टी आईस्क्रीम असे ऐवजी व्हॉट अ टेस्टी आईस्क्रीम इट इज असं आलं असतं, तर इट इज अ व्हेरी टेस्टी आईस्क्रीम असं तुम्हाला लिहायला लागलं असतं. कारण जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये इथं व्हॉट येतं त्यावेळेस तुम्ही अ व्हेरी हे असं लिहायचं, किंवा मग त्यातला हा असा शब्द. मग तुम्हाला आता वाक्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले असतात. तुमच्या उत्तराच्या वाक्याला एक्झॅक्ट कुठलं ऑप्शन लागू पडतं तेच वाक्य त्या ठिकाणी तुम्ही निवडायचं. त्यानंतर दे आर नॉट हॅपी इन लाईफ. आता हे निगेटिव्ह वाक्य, दे आर नॉट हॅपी इन लाईफ, आणि याचं पॉझिटिव्ह किंवा याचं अफर्मेटिव्ह करत असताना काय होईल? आता नॉट हॅपी म्हणजे काय? निगेटिव्ह. हॅपी नाहीये तो. हा, म्हणजे तो आनंदी नाहीये. मग याचा नॉट हॅपी, हॅपीचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अनहॅपी. हम्म. बरोबर ना? हो. हा, कारण आपल्याला कुठलंही ट्रान्सफॉर्मेशन करत असताना वाक्याचा सेन्स बदलता कामा नये, वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. दे आर नॉट हॅपी इन लाईफ म्हणजेच काय? ते आनंदी नाहीत म्हणजे ते दुःखी आहे. दे आर अनहॅपी इन लाईफ. निगेटिव्ह अफर्मेटिव्ह खूप सोपा विषय आहे, पण तुम्हाला हे समजलंय ना वरचं एक्सक्लेमेटरीचं कसं करायचं? हाऊ दिसलं की खाली व्हेरीच लिहायचं. त्याच्यानंतर इंटरचेंज ऑफ अफर्मेटिव्ह अँड निगेटिव्ह. आता इथं बघा, आय वॉज डाऊटफुल वेदर इट वॉज यू. मग आता डाऊटफुल हा जो शब्द आहे हा कसा आहे? कसा आहे? निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे? निगेटिव्ह आहे ना. डाऊटफुल हा निगेटिव्ह कसा आहे? इथं नॉट दिसते का तुम्हाला? पॉझिटिव्ह आहे मॅडम. पॉझिटिव्ह आहे. मग डाऊटफुलचा जो विरुद्धार्थी शब्द असेल तो कुठला आहे? शुअर. डाऊट तर शुअर. डाऊटचं शुअर. परंतु आता हे पूर्ण वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला सेन्स लागेल वाक्याचा. आय वॉज डाऊटफुल वेदर. वेदर म्हणजे काय आहे? तो आहेस किंवा नाही. इफ नॉट जसं आपण म्हणतो की नाही तसं. मग वेदर मध्ये या ठिकाणी तुमच्या वाक्याचं नकारार्थी स्वरूप लपलेलं आहे, आहे की नाही? हम्म. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला खाली नॉट लिहायचंय. आय वॉज शुअर असं न म्हणता आय वॉज नॉट शुअर दॅट इट वॉज यू. आणि मुख्य गल्लत तुमची उदाहरणं सोडवत असताना किंवा उदाहरणाचा योग्य पर्याय निवडत असताना अशा ठिकाणी होते. वाक्य थोडस प्रश्न पत्रिकेमध्ये गुगली टाईपचं आलं की आपली या ठिकाणी विकेट पडते. मग आय वॉज डाऊटफुल वेदर इट वॉज यू. मग आपण असं जर म्हणलं की आय वॉज शुअर दॅट इट वॉज यू, मग हा डाऊटफुलचा सेन्स निघून जातो ना. हम्म. बरोबर ना? त्याच्यासाठी आय वॉज नॉट शुअर दॅट इट वॉज यू. हे झालं तुमचं असर्टिव्हचं निगेटिव्ह. मग आता एक नियम लक्षात ठेवायचा, ज्या वेळेस असर्टिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेन्स. हे माझा आवाज कळतो ना ग तुम्हाला? हो हो. हा, हो मॅडम. हा. घसा ज्या बसला. काय म्हणली? घसा यायला बसलाय मॅडम. मॅडम. हा, घसा बसलाय, पण कळत असावे एवढी अपेक्षा आहे. म्हणूनच विचारलं तुम्हाला, माझा आवाज कळतोय का जास्तच घर घर करतोय तर. मॅडम एक शंका आहे. हा, विचारा विचारा बिंदास. मॅडम वेदर जर ऍज इट इज आपण ठेवलं तर? मग आपण त्याला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स. आता समजा हे ठेवलं तुम्ही, आय वॉज नॉट शुअर वेदर इट वॉज यू, हा. असं म्हणणार का? मग ते डबल निगेशन येतं ना वाक्यामध्ये तुमच्या. अच्छा. हं? मी कारण इथं तुम्ही हा याचा विरुद्धार्थी शब्द वापरला डाऊटफुलचा शुअर, परंतु या वेदरचा निगेटिव्ह सेन्स घालवण्यासाठी तुम्ही हा नॉट वापरला इथं, आणि म्हणून त्या हा. वेदरची गरज नाही या ठिकाणी. अच्छा, लक्षात? ठीक आहे. हो हो, हो. ठीक आहे. नेक्स्ट, एव्हरीबडी वॉज प्रेझेंट. आता एव्हरीबडी वॉज प्रेझेंट म्हणजे प्रत्येक जण प्रेझेंट नव्हता, म्हणजे कोणी अबसेंट नव्हतं. इट इज व्हेरी सिम्पल. परंतु तुम्हाला कळायला पाहिजे एव्हरीबडीच्या विरोधात नो बडीच वापरलं पाहिजे. आता इथं वॉज लिहिलंय, इज लिहिलंय, मग आता हे कुठलं बरोबर आहे सांगा मला? एव्हरीबडी वॉज प्रेझेंट आणि नो बडी इज प्रेझेंट.
मग इथं वरती वॉज आणि खाली इथे इज का आले? पहिले भूतकाळात झालंय ना वाक्य. मग नो बडी इज अपसेंट. प्रेझेंट नव्हते. वॉजच पाहिजे इथे हे वाक्य. हा. नो बडी वॉज अपसेंट. कारण आपल्याला काळ नाही बदलायचा आहे वाक्याचा आणि त्याचा सेन्सही बदलायचा नाही. त्याच्यानंतर ऑल चिअर्ड हे वाक्य बघा एवढूसच आहे, परंतु इथं वाक्याचा अर्थ पूर्ण अभिप्रेत होतो आपल्याला किंवा पूर्ण लागतो. ऑल चिअर्ड मराठीमध्ये काय म्हणायचं याला? ते खुर्ची आहेत. हम्म? ते सगळ्यांनी खुर्ची चेअर आहेत. केलं. अरे चेअर अप म्हणत नाही का आपण गेम खेळत असताना एखादा आउटडोर सगळ्या- किंवा इनडोर तुमचा सामना चालतो, चेअरिंग असते की नाही, काय म्हणता तुम्ही त्याला? सगळ्यांनी चेअरअप केलं. सगळ्यांनी चेअरअप केलं. सगळ्यांनी चेअरअप केलं म्हणजे तिथं असं कोणीच नव्हतं की ज्याने चेअर केलं नाही. हा, देअर वॉज नो मग वन. वाक्य कसं होणार? देर वॉज नो वन हु डिड नॉट चेअर किंवा देर वॉज नो वन प्रेझेंट. हे प्रेझेंट लिहिलं नाही लिहिलं तरी काहीही फरक पडत नाही. देर वॉज नो वन हु डिड नॉट चेअर म्हणजेच सगळ्यांनी चेअर केलं. ऑल चेअर्ड अप. चेअरचं स्पेलिंग काय आहे आणि चेअरचं स्पेलिंग काय आहे? CHA. CHAIR असं पाहिजे. CHAIR चेअर म्हणजे खुर्ची. मग तुम्ही इथं कसं काय खुर्च्या म्हणता? सगळ्यांनी खुर्ची मॅडमजी म्हटले मॅडम. सॉरी बरं. मला आवाज रेकॉग्नाइज झाला नाही, पण जे कोणी असेल ते दुरुस्ती करून घ्या. कुठं होतो ग आपण? इथं. बरं आता निगेटिव्हचं पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करत असताना काय करायचं? जर वाक्य निगेटिव्ह असेल तर काय करायचं आपल्याला? विरुद्धार्थी शब्द वापरायचा. बरोबर आणि आहे ना? नॉट काढायचा. हा. काढून टाकायचं. येस. आता आपण वरती बघितलं अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह. आता इथं बघा, ही फेल टू नोटीस मी व्हेन ही केम इन. ही फेल टू नोटीस म्हणजे ही डिड नॉट नोटीस. हम्म. तो नोटीस करू शकला नाही. देन द सेकंड इज एव्हरीबडी विल ऍडमिट दॅट ही डिड नॉट हिज बेस्ट. ही डिड नॉट हिज बेस्ट. एव्हरीबडी विल ऍडमिट म्हणजे प्रत्येकाने नोटीस केली आहे ती गोष्ट. प्रत्येकाने नोटीस केली किंवा प्रत्येकाने ऍक्सेप्ट केलंय म्हणजे कोणीच डिनाय नाही केलं. मग ऍडमिटच्या विरोधाभासी वापरणारा जो शब्द आहे किंवा विरुद्धार्थी शब्द आहे तो डिनाय आहे किंवा डिनाय आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे, तरच आपण करू शकतो. आणि हे अफर्मेटिव्ह आणि पॉझिटिव्ह सेंटेन्सेसचं निगेटिव्ह करणं, त्याचबरोबर तुमचं हे असते की नाही एक समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द ओळखायचा. Admit दिला. हा. हा, तर त्या ठिकाणी सिनोनिम्स आणि अँटोनिम्स असतात तुमचे. तर ह्या दोन गोष्टीसाठी तुम्हाला हे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ओनली अ मिलेनियर कॅन अफोर्ड सच लक्झरीज. फक्त मिलेनियरच अफोर्ड करू शकतात किंवा तेच फक्त पात्र आहेत अशा लक्झरीज यूज करण्यासाठी. याचा अफोर्ड म्हणजे काय? घेऊ शकतात ते. हा, ते घेऊ शकतात किंवा त्याचा फायदा घेऊ शकतात किंवा अफोर्डेबल आहे आपण म्हणतोय त्यासाठी, नाही का? तर नन बट मिलेनियर. आता नन बट मिलेनियर म्हणजे या ठिकाणी हा सेन्स का? ओनली अ मिलेनियर कॅन अफोर्ड सच लक्झरीज. फक्त मिलेनियर व्यक्तीच या गोष्टीचा फायदा घेऊ शकतात. म्हणजे अपार्ट फ्रॉम मिलेनियर ह्या गोष्टीचा फायदा घेऊ शकत नाहीत. मग तो वरती तुम्हाला निगेटिव्ह सेन्स वाक्यामध्ये नाही आहे. मग इथं नन बट अ मिलेनियर किंवा इथं लिहिलं असतं ओनली अ कॅप्टन कॅन ऑर्डर. मग आता नन बट ऑर्डर कॅन नॉट ऑर्डर असं करावं लागलं असतं आपल्याला. म्हणून या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्ह
वाक्याचं निगेटिव्ह आणि निगेटिव्ह वाक्याचं पॉझिटिव्ह करत असताना विरुद्धार्थी शब्द ॲक्युरेट वापरणे आणि वाक्यातील नॉट काढून टाकणे ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एव्हरी मॅन मेक्स मिस्टेक समटाईम. प्रत्येक जण कधी ना कधी मिस्टेक करतो. मग देर इज नो मॅन हू डज नॉट मिस्टेक. एव्हरीच्या विरुद्धार्थ, एव्हरी मॅनचा विरुद्धार्थ नो मॅन. कारण या ठिकाणी आपल्याला मेक्स मिस्टेक च्या ऐवजी परत आपण इथं डज नॉट मेक मिस्टेक समटाइम्स. या समटाईमच्या विरोधात जायचं नाही बघा करायला. समटाईमचं एनी टाइम, नन टाइम, नो टाइम असं काहीतरी करसाल तुम्ही, नेव्हर लिहिसाल. हे जशाला तसं ठेवायचं. त्याच्यानंतर आय केअर व्हेरी लिटल व्हॉट ही सेज अबाउट मी. आय केअर व्हेरी लिटल. जो कोणी माझ्याबद्दल काहीतरी बोलतो त्याला आपण म्हणतो की आय डोंट केअर. मग हे खाली त्याचं तुमचं निगेटिव्ह असतं. आपण ते पॉझिटिव्ह बोलतो का वाक्य? निगेटिव्ह बोलत असतो. आय डोंट केअर व्हॉट ही सेज अबाउट मी असं म्हणतो. आणि त्याचं पॉझिटिव्ह केलं तर आय केअर अ व्हेरी लिटल किंवा आय केअर अ लिटल बिट असंही म्हणू शकता. व्हॉट ही सेज अबाउट मी. आलं का मॅडम इथे लक्षात? ही वाक्याचा अर्थ बदलला ना? हा बदलला नाही पाहिजे. बदललाय. आय केअर व्हेरी लिटल. लिटल म्हणजे काय? शून्य, शून्याच्या बरोबरीला. अगदी नगण्य. नगण्य म्हणजेच डू नॉट केअर. अच्छा अच्छा. हा हा हा. हा बदलला नाही पाहिजे. वाक्याचा सेन्स नाही बदलला पाहिजे. हा हा हा. त्याच्यानंतर कन्व्हर्जन ऑफ सिम्पल सेंटेन्स टू कंपाऊंड सेंटेन्सेस. आता आपण काल बघितलं सिम्पल सेंटेन्स कशाला म्हणायचं आणि कंपाऊंड सेंटेन्स कशाला म्हणायचं. मला सांगा एक जण कोणीतरी. सांगा पटकन. पाणी पिते तोपर्यंत. बोला मॅडम. सिंपल म्हणजे साधं आणि पहिलं रूप येते. साधं. बरं. हा पुढं. पहिले रूप येते. आणि कंपाऊंड म्हणजे काय? दोन वाक्यांना कनेक्ट करण्यासाठी आपण हा, जोडणारा अँड वगैरे शब्द. याचा वापर करणार. कशाचा वापर कंपाऊंड मध्ये करणार? अँड, अँड, दॅन, सो, सो, दॅन. अँड म्हणजे जोडणारे शब्द वापरणार कंपाऊंड मध्ये. हा कंपाऊंड मध्ये ऍडनी दोन वाक्य. आणि मी तुम्हाला हे सांगितलं होतं ना, आठवत नाही का? म्हणजे सिंपल वाक्य हे जे असतं हा मुख्य एक मेन क्लॉज असतो. त्याच्यामध्ये दोन क्लॉज नसतात किंवा दोन वाक्य नसतात. आणि कॉम्प्लेक्स मध्ये काय असतात? एक मेन क्लॉज असतो आणि एक किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज किंवा गौण वाक्य किंवा उपवाक्य असतात. परंतु कंपाऊंड मध्ये काय असतं? दोन्ही वाक्य ही तितकीच महत्वाची असतात आणि दोन्हीही मेन क्लॉज असतात आणि या दोन मेन क्लॉजला अँड जोडलेलं असतं. बरोबर ना? हो मॅडम. मग आता ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड टू फॉर द लॉस्ट टाइम. आता एवढं जरी वाक्य तुम्ही लक्षात घेतलं की ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड टू अप फॉर द लॉस्ट टाइम. ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड. इथं हार्ड वाक्य हे हा शब्द घालायचा राहिला बरं का हे करत असताना माझ्याकडून. ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड अँड मेक अप फॉर द लॉस्ट टाइम. आता आपल्याला फक्त ओळखता आली पाहिजे. वरचं हे सिंपल वाक्य आहे. ह्याच्यामध्ये एक मुख्य वाक्याचं स्वरूप देण्यासाठी ही दोन वाक्य कशाने जोडलेलीत रे? टूनी जोडलेस मॅडम सिंपल वाक्यात. सिंपल वाक्य आहे त्याच्यामुळे तिथं ऍड नाहीये, फक्त टू टू लिहिलंय. टू टू जे लिहिलंय. कारण सांगितले हे वाक्य. हा कारण आणि हा परिणाम. बरोबर ना? साठी. हा ज्यासाठी. आणि हम्म. परंतु आता आपल्याला त्याचं कंपाऊंड करायचंय. कंपाऊंड म्हणजे दोन वाक्य आपण एकत्रित बांधतो. बरं आता दोन वाक्य एकत्रित बांधतो म्हटल्यानंतर ती दोन वाक्य कोणती आहेत?
कोणते दोन मेन क्लॉज वाक्यामध्ये आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. टू काढून टाकायचं आणि अँड तिथं इन्सर्ट करायचं म्हणजे झालं हे तुमचं कंपाऊंड वाक्य. अगदी सोपं. जिथं जिथं टू दिसेल तुम्हाला आणि कंपाऊंड करा म्हटलं की दोन वाक्य बघायची कुठल्या तरी एका शब्दाने जोडलेली असतील किंवा एखादा आयएनजी प्रत्यय लागलेला शब्द त्या ठिकाणी असेल ज्याला आपण जिरंट असं म्हणतो आणि मग या ठिकाणी अँड टाकलं की तुमचा हे कंपाऊंड सेंटेन्स झालं. सिम्पल मध्ये टू घालतं का मॅडम? हे पहा आता एक गोष्ट सांगते साधी सोपी. मला वाक्य कुठे गेले. आता हे वाक्य वरचं तुम्ही लक्षात नका धरू. हे समजा तुम्हाला वाक्य माहित नाही. कंपाऊंड वाक्य दिले तुम्हाला. ही मस्ट वर्क व्हेरी हार्ड अँड मेक अप फॉर द लॉस्ट टाइम. म्हणजे जो काही त्याचा वाया घालवलेला टाइम आहे तो त्याला कव्हर करायचा असेल तर त्यांनी हार्डवर्क केलंच पाहिजे. अशी दोन वाक्य आहे. मग आता ही दोन वाक्य आपल्याला माहित आहे कंपाऊंड मध्ये अँडनी जोडलेला आहे आणि तुम्हाला प्रश्न आला की मेक अ सिम्पल सेंटेन्स. मग कसं करणार तुम्ही? हे टू न या ठिकाणी जोडलेलं नाही म्हणजे हे काही इथं या ठिकाणी कंजक्शन नाही आहे किंवा तुमचं उभयान्वयी अवयव नाही आहे हे टू. टू टाकलंय. हा साठी म्हणजे तुम्ही याच्यासाठी हार्डवर्क करायचंय जेणेकरून तुमचा वाया गेलेला टाइम हा कव्हर होईल याच्यासाठी. आणि हा एकच वाक्य आहे. हा आणि आलं लक्षात? हो मॅडम. आता इथं बघा हे सिंपल वाक्य आहे. इन स्पाइट ऑफ हिज हार्ड वर्क ही डिड नॉट सक्सीड. इन स्पाइट ऑफ हिज हार्ड वर्क ही डिड नॉट सक्सीड. हार्ड वर्क शिवाय कोणताही व्यक्ती सक्सेस होऊ शकत नाही किंवा यशस्वी होऊ शकत नाही असं जर तुमच्या वाक्याचा सेन्स होत असेल. आणि वाक्य तुमचं कशाने सुरुवात झालंय? इन स्पाइट ऑफ. हे सिंपल सेंटेन्स आहे. आता इथं तुम्हाला दोन वाक्य दिलेली आहेत आणि या दोन वाक्यांमध्ये तुम्हाला फक्त या ठिकाणी कॉमा दिसतोय. हो मॅडम. आणि हे ही डिड नॉट सक्सीड याला पण एक अर्थ आहे म्हणजे ते वाक्य पूर्ण आहे. आणि इन स्पाइट ऑफ हार्ड वर्क ह्या वाक्याचा अर्थ ह्या समोरच्या वाक्यावर डिपेंड आहे. म्हणजे हा झाला तुमचा मेन क्लॉज आणि हा झाला तुमचा या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज झाला असेल. परंतु हे वाक्य जर फोड केली तर परंतु जर हे वाक्य सिंपल आहे असं आपण गृहीत धरलं नाही ते सिंपलच आहे. इन स्पाइट ऑफ हिज हार्ड वर्क कॉमा आलेला आहे इथं कुठलं कंजक्शन नाही आहे सो दॅट नाहीये अँड नाहीये म्हणून हे वाक्य सिंपल सेंटेन्स आहे. आणि या सिंपल सेंटेन्सचे कंपाऊंड मध्ये करत असताना हे इन स्पाइट ऑफ काढून टाकायचं असते तुम्हाला. येस बरोबर आहे मॅडम. इन स्पाइट ऑफ काढून टाकायचं असते. आणि या ठिकाणी तुमचं जे काही मुख्य क्रियापद असतं त्याचं दुसरं रूप लिहायचंय. ही वर्कड हार्ड कॉमा येट डिड नॉट सक्सीड. किंवा येट टू सक्सीड असं लिहिलं असतं आपण परंतु या ठिकाणी वाक्यामध्ये इन्स्पाइट ऑफ असल्यामुळं जर केला नाही तर आणि म्हणून वाक्याचा अर्थ बदलू नये म्हणून आपण डिड नॉट सक्सीड किंवा ही कॅनॉट सक्सीड असंही म्हणू शकतो किंवा येट डिड नॉट सक्सीड. मात्र तुमच्या वाक्यात पर्याय काय येतो त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही उत्तर काय सिलेक्ट करायचं. आता इथं बघा लिटिल जय sat in a corner, comma, eating his Christmas cake. It is a simple sentence. बरोबर आहे? बरोबर आहे मॅडम. हा. मग आता ह्या सिंपल सेंटेन्सला कंपाऊंड सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करत असताना हे लिटिल जय सॅट इन द कॉर्नर ऍज इट इज लिहिला तुम्ही. इटिंग हिज क्रिसमस केक या ठिकाणी तुम्हाला चेंज करायचा आहे. He sat in the corner and eat his Christmas cake. आता या ठिकाणी इटिंग आलंय. जेव्हा तुम्ही वाक्यामधला आयएनजी प्रत्यय काढून टाकता त्यावेळेस एकतर तुमच्या कंपाऊंड सेंटेन्स मध्ये काय आलं पाहिजे? भूतकाळ. टू इट आलं पाहिजे किंवा टू लागलं पाहिजे क्रियापदाच्या अगोदर
किंवा मग या ठिकाणी मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप आलं पाहिजे. मग तुमचं पूर्ण वाक्य कशा होईल? आणि हे वाक्य तुम्हाला कंपाऊंड करायचंय. जर कॉम्प्लेक्स करायचं असलं असतं तर वाक्य कसं झालं असतं मी तुम्हाला सांगते. लिटल जे सॅट इन अ कॉर्नर टू ईट हिज क्रिसमस केक. आलं लक्षात? परंतु या ठिकाणी तुम्हाला कंपाऊंड करायचंय आणि वाक्यातले हे जे दोन क्लॉज आहे तुम्ही अँड नीच जोडले पाहिजे, तर तुमचं झालं त्या ठिकाणी कंपाऊंड सेंटेन्स. आणि म्हणून या ठिकाणी कॉमा काढायचा आणि या ठिकाणी ऍड टाकायचं. त्याच्यानंतर ही मस्ट रिझाईन ऑन पेन ऑफ पब्लिक डिसमिसल. ही मस्ट रिझाईन हे परिणाम आहे. त्याचं कारण काय आहे? पेन ऑफ पब्लिक डिसमिसल. मग आता हे डिसमिस्ड पब्लिकनं केल्यामुळं त्यानं रिझाईन दिलं पाहिजे. आता हा जो जे आहे तो कोपऱ्यात बसला होता. का बसला होता? केक खाण्यासाठी तो कोपऱ्यामध्ये बसला होता. जे तुम्हाला वाक्याचा सेन्स, वाक्य सेपरेट कुठनं झालंय ते या कॉम्यामुळे झाले. परंतु आता या ठिकाणी तुम्हाला इथं कॉमा दिसत नाही. आहे का या वाक्यामध्ये कॉमा? नाही. नाही. मग वाक्य कसं करणार तुम्ही? हे एल नाहीये, डिसमिस्ड. ड्यू टू वापरता येईल का मॅडम? अ, ही मस्ट रिझाईन ड्यू टू पेन ऑफ पब्लिक डिसमिसल. वापरता येईल की? ड्यू टू वापरलं तर? वापरता येतं. बिकॉज ऑफ पण वापरता येतं. हो, मग हा पर्यायी शब्द घ्यावा लागेल आपल्याला. ऑर द रिझन ऑफ वापरता येतं. हा, ही फॉर द मस्ट रिझन ऑफ. कॉमा और ही विल बी पब्लिकली डिसमिस्ड. एक तर त्याने रिझाईन केलं पाहिजे किंवा त्याला पब्लिकली डिसमिस्ड केलं पाहिजे. मग या ठिकाणी इथं और वापरली की आपण इथं ऑन आहे. ड्यू टू पण चालून जाईल ना मॅडम मग. आता हा वाक्य बघा खालचा. ओविंग टू ड्रॉट द क्रॉप इज शॉर्ट. देर इज ड्रॉट. आता हे ड्रॉट म्हणजे काय? DROUGST. ड्रॉट म्हणजे काय? दुष्काळ. येस. दुष्काळामुळं काय झालं होतं? पिकांची वाढ झाली नाही किंवा ते खोरटे राहिले. देर इज अ ड्रॉट अँड सो द क्रॉप इज शॉर्ट. मग आता इथं ड्यू टू वापरू शकतो. Owing to drought, the crop is short. The crop is short. Due to drought होऊ शकेल ना मॅडम? होऊ शकतं, परंतु आपल्याला कंपाऊंड करायचंय, कॉम्प्लेक्स नाही. अच्छा. कॉम्प्लेक्स असला असता तर तुम्ही ऍज, सो फार, आपण जसं म्हणलं ना का जसे तसे, जेव्हा तेव्हा, केव्हा, ज्यामुळं जे काही वापरतो ते आपण कुठं वापरतो? कॉम्प्लेक्स मध्ये. कंपाऊंड मध्ये आपल्याला दोन मेन क्लॉज हे अँडनी जोडले पाहिजे. हा, ठीक आहे मॅडम. आला आता मेन फरक लक्षात तुमच्या? आता परत इथं इन्स्पाइटचं वाक्य आलंय बघा. पाचवं वाक्य. चौथं वरच्या सारखंच आहे. द मेन हॅड नॉट कम्प्लिटेड देअर वर्क बाय सनसेट. हे वाक्य आहे तुमचं सिंपल सेंटेन्स. मग आता द सनसेट अँड येट, जे सूर्य मावळला तरी त्या लोकांचं जे काम आहे हॅड नॉट कम्प्लिटेड देअर वर्क. येट, जेव्हा जेव्हा इकडे वरती हॅड नॉट, याच्या आधी पण एक वाक्य बघितलं आपण, येट टू बिकम. त्यावेळेस या ठिकाणी येट टू कम्प्लीट, येट टू सक्सीड असे शब्द आले पाहिजे. आणि शेवटचं वाक्य आहे इन स्पाइट ऑफ सेव्हरल एफर्ट्स ही फेल्ड. म्हणजे तो फेल झाला. प्रयत्न केले तरीही तो फेल झाला. आणि ही मेड सेव्हरल एफर्ट्स बट फेल. मग आता तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा तुम्हाला कंपाऊंड वाक्य करायचंय त्यावेळेस मुख्य दोन वाक्य ओळखायची, रिझन, कारण आणि परिणाम तुमचा आयडेंटिफाय झाला पाहिजे. आणि वाक्य जर अशा प्रकारचं असेल तर बट लिहायचं. आता इथं जर असं लिहिलं असतं ही मेड सेव्हरल एफर्ट्स अँड फेल,
वाक्य संयुक्तिक वाटलं असतं का? नाही. त्याने खूप प्रयत्न केले आणि तो आणि तो फेल नापास झाला. झाला. नाही, पण त्याने खूप प्रयत्न केले तरीही तो किंवा परंतु तो फेल झाला. तो फेल झाला. हा, परंतु येतोय. हा हा आता हे पुढचा प्रकार बघा. आता हे कोण होतं? आधी म्हणलेलं ड्यू टू, रिझन, याव त्याव वापरायचं. इकडे पुढे या. चला, कन्व्हर्जन ऑफ सिम्पल सेंटेन्स टू कॉम्प्लेक्स. तर इथं आहे, ही कन्फेस्ड हिज क्राईम. सिंपल सेंटेन्स आहे, वाक्यात एक कर्ता आहे, क्रियापद आहे, कर्म आहे. आणि इथं तुम्हाला कॉम्प्लेक्स बनवायचे. मग कॉम्प्लेक्स मध्ये काय आहे आपल्याला माहिती आहे. आता इथं जरी एकच मेन क्लॉज असला तरी तुम्हाला इथं दोन क्लॉज बनवायचे आहेत. एक मेन क्लॉज बनवायचा, एक सबऑर्डिनेट क्लॉज बनवायचा आहे. आणि तो टू टू असेल, सो ॲज असेल, दॅट असेल, सो दॅट असेल, ह्यांनी जोडलेलं असलं पाहिजे सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज. मग आता ही कन्फेस्ड हिज क्राईम. काय कन्फेस केलं त्याने? त्याचा गुन्हा कबूल केला. म्हणजेच तो गुन्हेगार असल्याचं त्यानं कबूल केलं. ही कन्फेस्ड दॅट ही वॉज गिल्टी. असा कुठला तरी पर्याय तुमच्या याच्यामध्ये एक ऍक्युरेट असेल, पण तो ऍक्युरेट आपल्याला आयडेंटिफाय करता आला पाहिजे. आता हे पहा, ओनली पाकिस्तानियन्स आर ऍडमिटेड हिअर. ओनली पाकिस्तानीज आर ऍडमिटेड हिअर. तर एखाद्या ठिकाणी तुम्ही एखाद्या एम्बेसी मध्ये गेलात किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेला आणि तिथं फक्त पाकिस्तानी लोकांनाच ऍडमिट घेण्याची सुविधा असली असेल, तर तो समोरचा माणूस कॉम्प्लेक्स म्हणजे जर समजा ते वाक्य त्याला घुमून फिरून वापरायचं असेल, तो काय म्हणणार? इफ यू आर नॉट अ पाकिस्तानी यू कॅनॉट बी ऍडमिटेड हिअर. आणि आपण भारतीय आहोत हे जर त्याला कळालं, तेच वाक्य त्याला घुमून फिरून सांगायचं, त्यावेळेस तो काय म्हणेल? यू आर इंडियन सो दॅट यू कॅनॉट बी ऍडमिटेड हिअर. आलं का लक्षात? ओनली ह्या शब्दाचा सेन्स जो आहे तुमचा या ठिकाणी प्रतीत होतो. यू कॅनॉट बी. ओनली पाकिस्तानीज मीन्स अदर दॅन पाकिस्तानीज कॅनॉट बी ऍडमिटेड हिअर. सिंपल सेंटेन्स आहे, द मॅनेजमेंट इज थरोली बॅड. थरोली म्हणजे काय? मॅनेजमेंट इज थरोली बॅड. संपूर्णपणे. संपूर्णपणे किंवा जे काही तुमच्या मॅनेजमेंटचे सबसिस्टीम्स आहेत ते सगळेच सगळेच अनऑर्गनाइज आहेत किंवा बॅड आहेत किंवा वाईट आहेत. मग त्याचं तुम्हाला कॉम्प्लेक्स करायचं असेल तर या ठिकाणी बघा, द मॅनेजमेंट इज ॲज बॅड ॲज इट मे बी किंवा इट कुड बी, हे तुम्ही वापरू शकता. किंवा इतकंच जरी वापरलं, द मॅनेजमेंट इज ॲज बॅड ॲज इट मे बी, म्हणजे वाईटाची जी सगळ्या तळागाळातली परिस्थिती असते की नाही, वर्स्ट कंडिशन, दॅट इज थरोली बॅड. आता इथं ॲज वापरले कॉम्प्लेक्स करण्यासाठी. तुमचा कॉम्प्लेक्सचा सेन्स इथं अँड वापरले का? बरं, अँड वापरून इथं वाक्याचा सेन्स तुम्ही कंप्लीट करू शकता का? नाही मॅडम. कारण वाक्याची रचनाच तशी आहे. हे बघ, द प्रिन्स वॉज टू बी फाउंड इन द हॉटेस्ट बॅटल. द प्रिन्स वॉज टू बी फाउंड इन द हॉटेस्ट बॅटल. हे आहे तुमचं सिंपल सेंटेन्स. द प्रिन्स वॉज टू बी फाउंड वेअर द बॅटल वॉज द हॉटेस्ट. मग आता इथं वेअर देअर वाक्याने तुम्हाला या ठिकाणी ते करायला नाही सांगणार, तुम्हाला फक्त ओळखायला सांगणार आहे. परंतु तुम्हाला समजा वरती वाक्य दिलं की द प्रिन्स वॉज टू बी फाउंड इन द हॉटेस्ट बॅटल आणि आयडेंटिफाय द कॉम्प्लेक्स सेंटेन्स गिवन बिलो द ऑप्शन्स. मग त्यातलं तुम्हाला ओळखायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला सगळ्यात महत्वाची ट्रिक सांगते. कॉम्प्लेक्स मध्ये हे सगळे शब्द बघायचे. वेअर देअर कुठं आलेला आहे का? ॲज एज कुठं आलेला आहे का? सो दॅट कुठं आले का? रिझन टू आले का? किंवा ड्यू टू आलंय का? हे सगळे शब्द जे आहेत तुमचे कॉम्प्लेक्स मध्ये युज होतात. आणि कंपाऊंड मध्ये फक्त बट आणि अँड बघायचं. बस मॅडम, असं आयडिया पाहिजे. हा, अशी आयडिया मॅडम परत पाहिजे. एकदा सांगा. मॅडम
नाही हे अगदी बरोबर सांगितलं मॅडम. शॉर्ट बट स्वीट झालं. मॅडम परत एकदा सांगा की. अजून एक सांगते, जेव्हा जेव्हा तुम्हाला सिम्पल सेंटेन्स आयडेंटिफाय करायला सांगितलेलं आहे, तर ते सिम्पल सेंटेन्स तुम्हाला थोडस ट्रिकी वाटते किंवा अवघड वाटते. अरे यार, याच्यामध्ये 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, हे सिम्पल कसं काय असू शकते? बरोबर आहे का? त्यावेळेस त्या वाक्यामध्ये बघायचं, एकतर इन स्पाइट ऑफ आहे का तिथं, किंवा वाक्यामध्ये कॉमा. असणाऱ्या मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे का, त्या 2 गोष्टी बघायच्या. या 2 गोष्टी बघितल्या म्हणजे डोळे झाकून ते तुमचं सिम्पल सेंटेन्स असलं पाहिजे. अँड आणि बट असलं की ते तुमचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स असलं पाहिजे. आणि हे जे सगळे शब्द आहेत ना, जसे तसे, व्हेअर, देअर, ड्यू टू, रिझन टू, वेअर, परत ऍज, सो दॅट, असे शब्द आले की ते तुमचं असं कुठलं असणार आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स असणार. लिहिलंय? मॅडम परत एकदा सांगा की, ऐकू आलं नाही. अँड असल्यावर मॅडम चुकून तुम्ही कॉम्प्लेक्स म्हणलात. कंपाऊंड आहे ना ते. हे सांगा रे, दुसरं कोणीतरी एक जण सांगा. वाक्यात माधुरी जर सांग. इन्स्पाइट असेल, हा, कॉमा असेल, तर ओळखून घ्यायचं की तो सिम्पल सेंटेन्स सिम्पल आहे. सेंटेन्स आहे. इन स्पाइट ऑफ असेल, कॉमा असेल, आणि टू वाक्यामध्ये जर कुठं आयएनजी प्रत्यय लागलेला दिसेल ING. तुम्हाला मेन व्हर्बला, त्यावेळेस हे 3 लक्षणं सिम्पल असेल. सिम्पल तर सिम्पल तुम्हाला ओळखू येईलच, पण जर समजा तुम्हाला जास्त ट्रिकी वाटत असेल ते सेंटेन्स, तर ते बघायचं इन्स्पाइट ऑफ आहे का, आणि नंतर कुठेतरी गोंधळ दिसतोय वाक्यामध्ये, कॉमा दिलेला आहे, किंवा इन्स्पाइट ऑफ ING. नसेल तर आयएनजी असेल, तर बघायचं ते सिम्पल सेंटेन्स असेल तुमचं. हो. अँड आणि बट असेल, आणि दोन्ही वाक्य तेवढीच महत्वाची दिसतात ते, अँडच्या अगोदरचं पण, अँडच्या समोरचं पण, बटच्या अगोदरचं पण, बटच्या समोरचं पण, त्यावेळेस तुमचं ते कंपाऊंड सेंटेन्स असतं. आणि कॉम्प्लेक्स मध्ये मग हे असं असतं, वेअर, देअर, देअर. ऍज, सो ड्यू टू. ऍज, सो ड्यू दॅट, टू. ड्यू टू. हा, कॉम्प्लेक्स मध्ये काय सर मॅडम? अँड आणि बट. नाही कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स. But so that as due वेअर to ऍज, where देअरफोर, uh, वेअर देअर अजून देअरफोर. बोथ. वाक्याच्या अर्थानुसार भरपूर काही शब्द येऊ शकतात मॅडम, है ना. हा, वाक्याचा जो तुमचा कॉन्टेक्स्ट असेल, त्या कॉन्टेक्स्चुअल हा. मिनिंग नुसार ते वाक्यामध्ये आपण वापरतो. प्रत्येक वाक्यातच एवढं थोडी असणार आहे काय. व्हाईल पण आलंय बघा मॅडम, एका वाक्यात व्हाईल पण आहे तर. हा, वाईल पण असणार आहे. आता इथं दॅट आले, सेकंड वाक्य, प्रिन्सच्या खालच्या वाक्य जे आहे, आय रिजॉईस ऍट हिज गुड फॉर्च्यून. आता हे सरळ सरळ वाक्य आहे, आपल्याला माहिती आहे सिम्पल सेंटेन्स आहे, इथं कुठलाच गोंधळ घातलेला दिसत नाही तुम्हाला. आणि त्याचं कॉम्प्लेक्स जर करायचं म्हटलं तर आय रिजॉईस, व्हॉट रिजॉईस, आय रिजॉईस दॅट ही हॅज अ गुड फॉर्च्यून, किंवा ही हॅज अ गुड पर्सन, काय असेल ते. मग इथं दॅट आले, दॅट हे कुठे येतं तुमचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये येतं. कन्सिडरिंग द डिफिकल्टीज ऑफ हिज पोझिशन ही हॅज ऍक्टेड ऍडमिरेबल. आता कन्सिडरिंग आलं, इथं आयएनजी आलं का. वाक्य एवढं मोठं आहे, वाक्यामध्ये कॉमा आहे, तुम्हाला क्लॉजही दिसतात आहे, परंतु या ठिकाणी कन्सिडर या मुख्य क्रियापदाला काय लागलाय, आयएनजी प्रत्यय लागलाय. म्हणजे वाक्य कुठलं आहे तुमचं, मी आता सांगितलेल्या लक्षणानुसार सिम्पल सेंटेन्स, डोळे झाकून सिम्पल सेंटेन्स. पण कन्फ्युज केले, सुरुवातीलाच आयएनजी दिलाय ना त्यांनी. काय रे, सुरुवातीलाच आयएनजी लावल्यामुळे कन्फ्युजन वाटतं मग. नाही नाही, कुठं बी असू शकतं, ते मध्ये असू शकतं, सुरुवातीला बी असू शकतं. जर समजा इथे इन्स्पाइट ऑफ कन्सिडरिंग हिज डिफिकल्टीज असलं असतं तर तरी चाललं सिम्पलच असतं. होतं. सिम्पलच होतं. If we consider the difficulties of his position, he has acted admirable. माहिती या ठिकाणी काय लिहिलंय, इफ. आता हे बघा, इफ आलं इथं, इफ नॉट असलं तरी पण ते कॉम्प्लेक्स होतं तुमचं कन्सिडरिंग. आणि या कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला आयएनजी कुठंच दिसणार नाही बरं का. कारण नाही. ज्यावेळेस सिम्पलचं ज्यावेळेस आपण
कॉम्प्लेक्स वाक्य करत असतो किंवा त्याला काय म्हणतात मराठीमध्ये कॉम्प्लेक्सला तुमच्या? मिश्र संयुक्त वाक्य. वाक्य, मिश्र वाक्य. मिश्र वाक्य. मिश्र वाक्य जेव्हा साध्या वाक्याचं रूपांतरण मिश्र वाक्यामध्ये करत असतो आणि पहिल्या वाक्यामध्ये किंवा प्रश्नाच्या वाक्यामध्ये ज्यावेळेस मुख्य क्रियापदाला आयएनजी लागलेलं असतं तर आपण कॉम्प्लेक्स मध्ये करते आयएनजी रिमूव्ह करत असतो आणि मग वाक्य होईल इफ वी कन्सिडर, किंवा फक्त असं जरी असेल कन्सिडर द डिफिकल्टीज ऑफ हिज पोझिशन किंवा दे कन्सिडर असलं, इफ वी कन्सिडर असेल तर काही कुठलाही करता वापरला तरी चालतो. द डिफिकल्टीज ऑफ हिज पोझिशन, कॉमा ही हॅज ऍक्टेड ऍडमिरेबल. allowing him alone, comma, the rest of us waited outside. allowing him alone म्हणजे he alone entered, comma, while the rest of us waited outside. तोपर्यंत आम्ही बाहेर थांबलो. मग आता तिथं while आलंय तुमचं कॉमा नंतर. वाक्य कुठलं आहे? कॉम्प्लेक्स. not feeling well, comma, he decided to lie down. not feeling well, comma, he decided to lie down. आता हे साधं वाक्य आहे. ऍज ही वॉज, आता मी म्हणलं तुम्हाला ऍज असेल वाक्यामध्ये, ऍज असेल, सो ऍज असेल. मग ऍज ही वॉज नॉट फिलिंग वेल, ही डिसाइडेड टू लाय डाऊन. कारण आणि परिणाम हे दोन गोष्टी लक्षात आल्या आणि या वाक्यामध्ये येणारे शब्द कोणकोणते मेन आहेत तेवढे लक्षात आले की तुमचं सिंपल कॉम्प्लेक्स. आता हे वाक्य आलेले होते का समोर तुमच्या? आज ट्रान्सफॉर्मेशन सगळं संपून टाकूयात. टू वाक्यामध्ये येतं त्या आणि ते टू काढून आपण काय करत असतो? सो दॅट, त्याला काय म्हणतो रे? रिमूव्ह टू, बरोबर ना? रिमूव्ह टू. रिमूव्ह हो टू. मॅडम. आता टू आणि टू रिमूव्ह करायचं, परंतु वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, वाक्याचा सेन्स बदलला नाही पाहिजे आणि वाक्याचं रूपांतरण तर झालं पाहिजे. मग ते करण्यासाठी काहीतरी नियम असला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल इथे दिलंय, माय फ्रेंड इज टू रिच टू बी हेल्प्ड. You can see how the transformation of sentence containing the adverb to takes place without changing the meaning of the sentence. आता पहिला जो टू असतो तो नेहमी TOO वालाच टू असतो. TOO टू. हा TOO जिथं जिथं असेल तिथं तिथं तुम्ही सो लिहायचं. त्याच्यानंतर तुमचं वाक्यातलं विशेषण येईल आणि छोटा टू जेव्हा असतो TO2, TOच्या जागी काय लिहायचं? दॅट. दॅट लिहायचं. आणि ही काय कॅनॉट बी, वाक्य जर वरचं निगेटिव्ह असेल तर खालचं वाक्य पॉझिटिव्ह करायचं आणि पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं. माय फ्रेंड इज सो रिच दॅट ही कॅनॉट बी हेल्प. आता सो दॅट हे तर आपण जनरली वापरतोच टूच्या ठिकाणी, परंतु वाक्याचा जो उर्वरित भाग आहे ही कॅनॉट बी हेल्प, तो पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह आला पाहिजे, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह आला पाहिजे, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह आला पाहिजे. आणि हे जे असतं ना इथला दॅटच्या नंतरचा ही येणार का, शी येणार का, इट येणार का, दे येणार, हे तुम्ही कशावरून गृहीत धरायचं, कशावरून ठरवायचं? आता इथे लिहिलंय माय फ्रेंड. माय फ्रेंड मध्ये पुरुष पुल्लिंगी पण गृहीत धरू शकतो. हा मित्र पण मैत्रीण पण धरू शकतो आपण. हो. हा. मग आता तुम्ही ही तर माय फ्रेंड इज सो रिच दॅट शी कॅन नॉट बी हेल्प असंही म्हणू शकता किंवा ही कॅन नॉट बी हेल्प असंही म्हणू शकता. आता द न्यूज इज टू गुड टू बी ट्रू. You can see how the transformation of sentence takes place into the following version without changing the meaning of the sentences. The news is So so good good that. मग आता इथं that न्यूज आहे करता, मग आता ही it सी वापरणार का आपण? it नाही, वापरूयात. it वापरूया. आणि इट कॅन नॉट बी ट्रू. ट्रू. इट कॅन नॉट बी ट्रू. आता इथं परत एक्झाम्पल्स बघा. ही इज टू प्राऊड टू बेग. He is so proud that he will. He is so proud that she will not beg.
विल का आलं मॅडम इथं? आता विल का आलं इथं? वाक्याचा सेन्स लक्षात घ्यायचा. पहिलं वाक्य बघूया, चला एक नजर टाकू. द न्यूज इज टू गुड टू बी ट्रू. आता ते न्यूज आले आपल्यापर्यंत, हम्म, कॅनॉट बी ट्रू, ती असू शकत नाही. हम्म, हम्म, हम्म. आणि आता इथं विल वापरले, का वापरले चला तुम्हाला सांगते. ही इज टू प्राऊड टू बी बेग. बेग म्हणजे काय रे? भीक मागणे. मग तू कधी मागणार आहे भीक? तो हा 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 ही जर तुम्ही इथं कॅन जरी वापरलं ना तर चुकत नाही बरं का तुमचं. नाहीतर म्हणसाल मॅडम इथं विलच वापरलं पाहिजे का कॅनच वापरलं पाहिजे का? हो नाही चुकणार हो तुमचे. कुठलं तरी एक सहाय्यकारी क्रियापद तुम्ही या ठिकाणी वापरलं पाहिजे. मग इथं जर समजा आय आला असलं तर, हे समजा आय असलं या आय हिच्या शॅल ठिकाणी, आय शॅल आय शॅल आय शॅल, आय विल, आय एम. आय एम नॉट बेक. पण आय एम नॉट बेग हे बरं वाटत नाही. आय विल नॉट बेगच व्यवस्थित वाटतं ते सेंटेन्स. इट इज नेव्हर टू लेट टू मेंड. इट इज सो लेट दॅट इट कॅन नॉट बी मेड. इथं नेव्हर आलंय बघ इथे सुरुवातीला. वाक्य बघ, वरचं वाक्य निगेटिव्ह आहे माधुरी, बाकी सगळेच जण ऐका. इट इज नेव्हर टू लेट टू मेंड. आता इथं असं नाही ना, इट इज टू लेट टू मेंड आहे का? इट इज नेव्हर टू टू लेट लेट. टू मेंड असलं असतं तर आपण काय लिहिलं असतं? इट इज सो लेट टू इट कॅनॉट बी मेंडेड असं लिहिलं असतं. परंतु या ठिकाणी तुमच्या वाक्यामध्ये इथं नेव्हर आलंय. मग इट इज नॉट सो लेट दॅट इट कॅन नॉट बी मेंडेड. कारण हा वाक्यातला अर्थ नाही बदलायचा आहे आपल्याला. मग या नेव्हरच्या ठिकाणी नॉट लिहिलो आपण खाली. नेव्हरच ठेवलं तर चालेल ना मॅडम? नेव्हरच्या नंतर आपण सो नाही वापरू शकत ना राजा. इट इज नेव्हर. हा सो लेट बरोबर आहे. हा इट इज नॉट सो वाक्यरचना लेट. संयुक्तिक वाटत नाही. बरोबर. हा नोटीस टाकायचं का मॅडम? येस. हा इट इज नेव्हर सो लेट वाक्यरचना बरोबर वाटत नाही. बरोबर. इट इज नॉट सो लेट. Is too ignorant for the post of postman. He is so ignorant that ही इज that नॉट he is सुटेबल not फॉर द पोस्ट ऑफ अ पोस्टमॅन. that he is not suitable. आता मला सांगा, ही सुटेबल का वापरलं? त्या वाक्याच्या अर्थानुसार घेतोय म्हणून आपण. त्या वाक्याच्या कॉन्टेक्स्ट नुसार, त्या वाक्याच्या किंवा त्या भाषेच्या आशयानुसार किंवा संदर्भानुसार. मग तुम्हाला आता या ठिकाणी वाक्याच्या पर्यायामध्ये तुम्हाला ज्या वाक्यामध्ये इथं आशयाचं वाक्य असेल हा त्यावेळेस तुम्हाला अॅक्युरेट पर्याय ओळखता आला पाहिजे की संयुक्तिक कुठलं वाक्य वाटत आहे या ठिकाणी. वाटत आहे. हो हो. द शर्ट इज टू स्मॉल फॉर मी. The shirt is so small that it is not suitable for me. बरोबर आहे. आता या ठिकाणी टू च्या ठिकाणी फॉर आले. डबल टू. असं पण एखादं वाक्य येईल तुम्हाला अपवादात्मक परिस्थितीमध्ये. मग त्यावेळेस आपण घाबरून जायचं नाही की अरे बापरे इथं दोन टू दिसत नाही, एकच टू दिसतंय. पण जर तुम्ही वाक्य वाचलं, दिस शर्ट इज टू स्मॉल टू मी असं म्हणण्यापेक्षा आपण फॉर मी म्हणतो आणि म्हणून दिस शर्ट इज सो स्मॉल दॅट इट इज नॉट सुटेबल फॉर मी. इट इज नॉट फॉर मी. नॉट फॉर मी म्हणण्यापेक्षा इट इज नॉट सुटेबल फॉर मी. द नेक्स्ट, he speaks too fast to be understood. So far. He He speaks cannot जशाला असं so fast. तुमच्या ठिकाणी परत that he cannot be understood. कॅन कसं काय आलं मॅडम? आपण वरती किती वाक्यांमध्ये कॅन लिहिलंय? वाक्याच्या आशयानुसार कॅन म्हणजे मी बोलू शकत. ती इतकी फास्ट बोलते की ते आपल्याला समजणे शक्य नाही. शक्य नाही. समजणे अशक्य आहे. कॅन नॉट बी अंडरस्टूड. सिम्पल म्हणजे तुमचा कॉन्टेक्स्ट आहे त्या ठिकाणी. आता मला सांगा, कालपासून आपण ही पीपीटी चालवली आहे, त्याच्यामधली कुठली गोष्ट तुम्हाला अशी आहे का संपली म्हणजे समजली नाही? म्हणजे पीपीटी संपेपर्यंत तुम्हाला एखाद्या वाक्याचा
हेच नाही लागत. ही पीपीटी तुम्हाला मी ऍज इट इज शेअर करते, तुम्ही तुमचा अभ्यास करा. पण एक दोन ज्या ठिकाण ज्या मी मुद्दामून चुका केल्या तुम्हाला ओळखता येते का नाही, किंवा ते शब्द लिहायचं ठेवलंय एखादा, नंतर तुम्हाला सांगितलं की तो वाज आणि इज साठी ठेवला होता मी ते एक वेळेस, म्हणजे वरच्या वाक्यामध्ये आपल्याला काळ नाही बदलायचा, वाक्याचा अर्थ नाही बदलायचा, फक्त काय करायचंय, ट्रान्सफॉर्मेशन करायचं वाक्याचं. आणि ह्या गोष्टी लक्षात ठेवून ती पीपीटी तुम्ही वाचा. मॅडम वाटलेस माधुरी. डिग्रीचे हा बोल. का रे? सूत्र टाका की डिग्रीचे. सूत्र टाकू? वाक्यावरून नाही लागत तुम्हाला वेळ. हा मॅडम समजणं चाललंय मी. सूत्र वगैरे सुपरलेटिव्ह टाका. डिग्री, कंपॅरेटिव्ह, हा पॉझिटिव्ह. हा म्हणजे जरा लवकर लक्षात येते. गॅप झालाय ना, लक्षात येणं चाललंय. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये EST. तुम्ही नांदेडकडचे आहे का? हो मॅडम, नांदेडकडचे. कसं ओळखलं मी? कसं काय ओळखले? भाषेवरलं. भाषेवर. बारड नाव आहे माझं, भाग्यश्री बारड. बारडचे का मग तुम्ही? नाही नाही, विदर्भातले आहेत मॅडम, नागपूरकडचे. प्रॉपर कुठलं? विदर्भ, नागपूर. बाबा नागपूरच्या आसपास का प्रॉपर नागपूर? अंजनगाव सुरजी येते तिकडं. सुरजी, अंजनगाव, माहिती माहिती. तिकडली हम्म. अमरावती साईड. मी तिकडचीच आहे, विदर्भाच्या बाउंड्रीवरची. हा, लगेच ओळख आली भाषा. नाही, नांदेडला म्हणतात येईना चाललंय, ती लक्षात येईना चाललंय, ती खायनं चाललंय. म्हणजे शिक्षण करायसाठी इकडे होतो, आता सोलापूरला स्थायिक झालो. अच्छा अच्छा अच्छा, चांगली गोष्ट आहे. बरं, ही पीपीटी शेअर करते मी सरांना, शेअर करते, नाही तर तुम्हाला माधुरीचा नंबर आहे की माझ्याकडे, माधुरीला शेअर करते. माधुरी तू टाकशील ग्रुपमध्ये, नाहीतर आणि हे तुम्हाला डिग्रीचे सेंटेन्स कन्स्ट्रक्शन आणि फॉर्म्युले टाकूये, म्हणजे नो अदर कधी वापरायचं, काय कधी वापरायचं. हँड रिटन असेल तर चालेल ना? हो मॅडम, डिटेल मध्ये लवकर समजते. नाही रे, हँड रिटन असेल तर चालेल का? हँड रिटन. हो. मग आता दुसरा एखाद्या टॉपिकला हात घालायचाय का थांबायचंय? बस मॅडम एवढं. बस. थांबू मग? आहेत का सर? सर थांबूयात का? ओके ओके, नो प्रॉब्लेम. चालेल, थँक्यू. गुड नाईट. आणि सर मी तुम्हाला ते पीपीटी माझ्या जेवढ्या झाल्यात ना तेवढ्या तुमच्याकडे शेअर करते. तुम्ही विद्यार्थ्यांना ग्रुपवर द्या, किंवा मग त्यांना पर्सनल द्यायचं, जसं शेअर करायचं असेल. कारण मी तर त्या ग्रुपवर नाही, म्हणून मी नाही शेअर करू शकत. तुमच्याकडे मी व्हॉट्सअप करून देते तुम्हाला. ओके सर, थँक्यू. गुड नाईट ऑल ऑफ यू. गुड नाईट उद्या मॅडम. सकाळी 7:30 वाजता आपण नेहमीप्रमाणे तास असेल. थँक्यू मॅडम.